नमस्कार मंडळी, जय शिवराय. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण की पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे यांचा व्हिडिओ आपला राहिला होता. काही कारणास्तव 2 दिवस झालं जे आपले व्हिडिओ आहेत ते निघाले ते, पण आता दररोज आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर पुन्हा एकदा विनंती आहे, यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि आपल्याला तलाठी भरतीची तुम्ही जर भरतीचे अभ्यास करीत असाल किंवा भरती देत असाल तलाठी भरती, तर त्यासाठी आपण एक बॅचसुद्धा लॉन्च केली आहे. PDF बॅच आहे. पूर्णपणे तुम्ही सराव करू शकता प्रश्नांचा PDF डाउनलोड करून. चला तर व्हिडिओला थेट पद्धतीने सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीची आता जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरणं आता सुरू आहे. लवकरच ही तारीख जी आहे ती संपत येत आहे. लवकर फॉर्म भरा, नंतर साईडला प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो. तर सुरुवातीस आपल्याला कागदपत्रांमध्ये महत्त्वाचं म्हणजे 12वी पास मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट असणं आपल्याकडं गरजेचं आहे. आपण जर पदवीधर असाल, BA BCom BSc वगैरे काही करत असाल तर प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष किंवा तुमचं काही पदवी पूर्ण असेल तरी तुम्ही सर्टिफिकेट तुमच्यासोबत राहू देऊ शकता. जेव्हा तुमचं ग्राउंड वगैरे निघेल आणि कागदपत्राला तुम्हाला बोलवलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर तुम्ही ते करू शकता. मुक्त विद्यापीठाची काही पदवी वगैरे असेल तर BA BCom BSc तिचंसुद्धा तुम्ही गुणपत्रक असल्यास आपण त्याचं सादर करू शकता. दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं ओळखपत्र असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड जे काय असेल, मतदान कार्ड ते सोबत ठेवायचं, शाळा सुटल्याचा दाखला, आपले जी कॅटेगरीनुसार जातीचं प्रमाणपत्र असतं ते आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यामधला महत्त्वाचा डॉक्युमेंट जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकाचे प्रमाणपत्र हे पण असणं फार महत्त्वाचं आहे. आणि महिलांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलाकरिता जे 30% आरक्षणाचा सवलतीचे प्रमाणपत्र असणं पण फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीचं आपण हे महत्त्वाची कागदपत्रे आपल्यासोबत असणं गरजेचं